मैत्रिणींनो, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून एक कुरमुरे बनवतात बघा. हे असे मॉलमध्ये वगैरे मिळतात. ज्वारीचं पीठ असतं की नाही, त्याच्यापासून मशीनमध्ये हे कुरमुरे बनवतात. तर त्याचा आपण चिवडा बनवणार आहोत. ते बघा, ज्वार कुरमुरा म्हणून असतं लिहिलेलं. तर हे आता आपण चाळून घ्यायचं. आणि हे बाकीचं साहित्य कसं, हे पावडर मसाले म्हणजे ओवा, जिरी, बडीशेप, हिंग, नंतर फोडणीला लसूण थोडा जास्त घातला आहे बऱ्यापैकी. नंतर बघा खोबरं, नंतर काजू, बदाम थोडे आणि मनुके. नंतर आपले हे मसाले पावडर, पिठी साखर, चाट मसाला, हे बघा चाट मसाला आहे, मीठ, थोडीशी हळद, आमचूर पावडर, चाट मसाला नसला तर आमचूर पावडर, आणि ह्या मिरच्या आणि कढीपत्ता, हे असं. नंतर आपलं डाळं पण घालायचं, डाळं आणि शेंगदाणे. हे सगळं आपण तळून घेणार आहोत. म्हणजे आपल्या रुटीन चिवड्याला जे करतो की नाही आपण पोह्याच्या, त्याप्रमाणे. तर आता आपण हे चाळून घेऊयात. कारण त्यामध्ये ना भुसा असतो असा पावडरीसारखा. मग ते आपण जेव्हा भाजू की नाही त्यांना, तर ते होतं, करपतात. असे थोडे स्वच्छ करून घ्यायचे. बघा पावडर पडते ना, ही अशी पावडर पडते, लाईटली पडते. तरी पण ते मग भाजताना ना, कुरमुरे भाजताना खूप हे होतं ना, जळतं ते. म्हणून ते असं क्लीन करून घ्यायचं. आता आपण ह्या सगळ्या लाह्या चाळून घेऊया. पोहे कसे साफ करून घेतो आपण, त्याप्रमाणे. आणि मग ह्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या. एक 2 मिनटं, जास्त नाही. त्या ऑलरेडी भट्टीमध्ये भाजलेल्याच आहेत मशीनमध्ये. पण त्या थोड्याशा भाजल्या ना की मग चिवडा नरम पडत नाही. ते भाजून घेतलं की हे बाकीचे थोडे शॅलो फ्राय करून मसाले टाकायचे. थोडेसे आपण हे आता गरम करून घेऊया. एकदम कमी गॅसवर थोडेसे करून घ्यायचे ते गरम. ते इतके हलके असतात ना, पटकन लागतात बघा. खूप केअरफुली करायला लागतं. जाडबुडाच्या पातेलीमध्ये टाकून मी ते गरम करून घेते. पातळ भांड्यात टाकले की लगेच लागतात ना ते, वास येतो मग परपट वास येतो. सगळ्यांना बघा, ह्या आपल्या लाह्या आता अशा लाह्या नाही, ज्वारीचे कुरमुरे आता हे असे थोडेसे हाताला गरम लागतील असे आपण भाजून घ्यायचे. जास्त नाही भाजायचे, थोडेसे फक्त गरम करायचे, नरम पडू नयेत म्हणून चिवडा, एवढंच. चला आता आपण एक वस्तू आता
भाजून घेऊयात ना तळून. तर पहिल्यांदा काय करायचं, हे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे ना, बारीक करायचं. त्याच्यासाठी थोडंसं गरम करून घेते, थोडंसं. ते थोडंसं गरम केलं ना मग बारीक होईल चांगलं. बघा, जिरी, बडीशेप आणि ओवा या 3 वस्तू टाकल्यात मी. आपल्याला डाळ, हे असं डाळवं असतं की नाही फुटाण्याचं, ते पण टाकायचं आहे. शेंगदाणे, असे मोठे शेंगदाणे, त्याच्यात तळताना मी तुम्हाला दाखवते साहित्य. हे मिक्सरला लावून घ्यायचं, त्यासाठी बारीक करते. थोडंसं भाजून घ्यायचं. चांगली चव येते ना मग चिवड्याला. आणि आपल्या हिरव्या मिरच्या घालूया ना तळून, त्यामुळे आपण चिवड्याचा मसाला वगैरे असं, हे डाएटचा चिवडा आहे ना एक प्रकारचा, त्याला ते घातलेलं नाही. आता आपण तेल टाकून या बाकीच्या वस्तू आपण थोड्याशा तळून घेऊया. थोड्या थोड्या तेलावर तळायच्या, जास्त नाही. आपण प्रथम शेंगदाणे तळून घेऊया. 1-1.5 वाटी शेंगदाणे, असे मोठे शेंगदाणे. तुम्हाला म्हटलं की ते हे आपले चांगले शेंगदाणे मोठे मोठे असे वाटतात, पण छान आणि सुंदर. तेल आता गरम झालंय, आपण शेंगदाणे तळून घेऊया. सख्यानो बघा, आता हे आपलं खोबरं भाजून झालं आहे, शेंगदाणे खोबरं भाजून झालं आहे, तळून झालं आहे. म्हणजे जास्त लाल नाही करायचं, ते मग गरमच असतं ना, ते होतं लाल लाल. बघा, अशा कलरमध्ये झालं आहे. असं बिस्किट कलरमध्येच ते काढायचं, गोल्डन. आता आपण काजू बदाम टाकूया, ते पण पटकन होतात. खोबरं बघा भाजून झालं. आता आपण बदाम, काजू, किसमिस हे टाकूया. हे पण हलके हलके असतात ना, लवकर होतात. झाला आपला 50% चिवडा झाला तयार, नाही का? खूप चांगली रेसिपी आहे, डाएटसाठी वगैरे करून बघा. करायला अशी मला आशाच आहे.
मैत्रिणींनो बघा, लसूण आपला चांगला भाजून झाला आहे आता तळून बघा, असं छान झालं आहे बघा लसूण. आता आपण डाळवं भाजून घेऊया. आपण आता डाळवं भाजून घेऊया. ते पण पटकन होतं, अगोदरच भाजलेलं असतं की नाही. आता आपण मिरची भाजून घेऊयात. सख्यानो, तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहोत. थोडासा आंबटपणा, तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर लिंबू सत्व ते असलं तरी ते पण टाका. चाट मसाला तर अगदीच चांगला लागतो. 1-1.5 चमचा टाकायचा. आणि साखर लागणार ना त्याला. पिठी साखर अशी गोळे न होता असते ना तशी टाकायची चाळून. ही मी बनवून ठेवलेलीच होती घरात. आता हे गरम असतानाच हलवून घ्यायचं. असा मसाला राहतो ना. सगळ्यांनो बघा, तर असा हा आपला आता डाएटचा ज्वारीच्या पिठाच्या कुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे ना, छानच रंग आला आहे. आणि एकदम कमी मेहनतीमध्ये, घरच्या साहित्यामध्ये, काही एक लागत नाही जास्त. हा सगळ्यांनो करून बघा तुम्ही. बघा किती सुंदर आला आहे ना, छान वाटतो. कितीतरी खावासा वाटतो. लहान भुकेसाठी, डाएटसाठी किंवा शुगर पेशंटसाठी. ज्वारीचं आहे ना ते, म्हणून ते ह्या लाह्या तुम्हाला मॉलमध्ये वगैरे मिळतील. नाचणीच्या कुरमुरे, ज्वारीचे कुरमुरे इथे कुठे दुकानामध्ये कमी प्रमाणात मिळतात. तुम्हाला ते मॉलमध्ये किंवा एक्झिबिशनमध्ये वगैरे मिळून जातं, काही नाही. पण त्या एकदा घेतल्यावर थोडंसं जास्तीचं घ्या, 1-2 किलोचं. ठीक आहे सगळ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ बघा.